बंधू भगिनींनो, आपल्या कंपनीच्या 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आपण सर्वांना संचालकांचा अहवाल आणि 31 डिसेंबर 1980 रोजी संपणाऱ्या वर्षाचे विवरणपत्र प्राप्त झालेलेच आहे। आपण ते वाचले आहे असे आपल्या अनुमतीने मी गृहीत धरून पुढे जातो। आपण आढावा घेत असलेले वर्ष हे एक अतिशय अडचणीचे वर्ष होते। या साली कित्येक महिने वीज पुरवठा अनियमित होता। याचा परिणाम उत्पादन बऱ्याच प्रमाणात घटण्यामध्ये आणि किंमती वाढण्यामध्ये झाला। कच्च्या मालाच्या पुरवठ्यामध्ये देखील फार मोठी टंचाई निर्माण झाली होती। तथापि मला नमूद करण्यास आनंद वाटतो की इतक्या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या असूनही या वर्षी अगोदरच्या वर्षातील एकूण उलाढालीत 15% भर टाकण्यात कंपनीला यश मिळाले आहे। त्यामुळे कंपनीला पुरेसा नफा मिळवणे व भागधारकांना योग्य लाभांश प्राप्त करून देणे शक्य झाले आहे। मी यापूर्वी नमूद केलेले मोठे अडथळे निर्माण झाले नसते तर उत्पादनाचे आज जे प्रमाण आपल्याला दिसत आहे त्यापेक्षा पुष्कळ अधिक उत्पादन होऊ शकले असते। चालू वर्षी देखील उत्पादनात भरीव प्रमाणात वाढ होत आहे। यापेक्षाही अधिक उत्पादनाची व अधिक फायद्याची चिन्हे आताच स्पष्ट दिसत आहेत। चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांच्या कालावधीतील उत्पादनात गत सालातीलच याच कालावधीपेक्षा 20% वाढ झाली आहे। ही जी उत्पादन वाढ करता आली त्याचे श्रेय मुख्यतः टप्प्याटप्प्याने पार पाडण्यात येत असलेल्या नवीन कार्यक्रमाला आहे। पुढील काही वर्षात आपले उत्पादन जास्तीत जास्त वाढवावे व परिणामी भागधारकांना अधिकाधिक लाभांश वाटता यावा या हेतूने कंपनी उपाययोजना करीत आहे। मी आपल्या कंपनीचा गेल्या 3 वर्षापासून अध्यक्ष आहे। या कालावधीत मला आपणाकडून आणि संचालक मंडळावरील माझ्या सहकाऱ्यांकडून तसेच कंपनीच्या सेवक वर्गाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळाले। माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीत विविध अडचणींवर मात करून जी काही प्रगती करून दाखविता आली व कंपनीची प्रतिष्ठा वाढवता आली त्याचे श्रेय या सर्व मंडळींना आहे। त्यांच्या परिश्रमपूर्ण सहकार्याशिवाय मला यशस्वीपणे काम करणे शक्य झाले नसते याची मला जाणीव आहे। या सर्वांबद्दल मी कृतज्ञता आणि यापुढे आपली कंपनी प्रगतीच्या दिशेने पावले टाकेल अशी आशा व्यक्त करतो।